जेई मेन 2020 ही एंट्रन्स एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली होती आणि आता यातून काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते जेई ॲडव्हान्स ही परीक्षा देण्याकरिता झालेलं आहे. तर मग जेई मेनचा जो कट ऑफ आलेला आहे म्हणजेच जेई ॲडव्हान्सकरिता कोणते कोणते विद्यार्थी किती पर्सेंटाईलपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल आहे ते विद्यार्थी जेई ॲडव्हान्सकरिता पात्र आहे. तर याची सर्व माहिती जेई मेनची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती दिलेली आहे अधिकृत माहिती आणि तीच माहिती आता आपण इथे बघणार आहोत. द कॅटेगरी वाईज कट ऑफ ऑफ NTA स्कोर फॉर जेई ॲडव्हान्स 2020 बेस्ड ऑन पेपर फर्स्ट विल बी ॲज फॉलोज. म्हणजेच जेई ॲडव्हान्स ही जी एक्झाम आहे या जेई ॲडव्हान्स एक्झामकरिता जो कट ऑफ असणार आहे पेपर 1 करिता तर तो खाली दिलेला आहे. कट ऑफ ऑफ टोटल NTA स्कोर बेस्ड ऑन पेपर फर्स्ट म्हणजे जो विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्ट दिलेला होता जेई मेनचा तर त्या आधारावरती हा कट ऑफ जेई ॲडव्हान्स परीक्षा देण्याकरिता आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन पेपर 1 दिलेला होता त्यांचा जो कॉमन रँक लिस्ट ज्या विद्यार्थ्यांना 90.3765 या एवढा आणि यापेक्षा जर जास्त असेल तर ते विद्यार्थी जेई ॲडव्हान्स ही एंट्रन्स एक्झाम देण्याकरिता पात्र आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच EWS त्यालाच मराठीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असं देखील म्हटलेलं आहे. तर त्याचा जो कट ऑफ दिलेला आहे हा कट ऑफ NTA स्कोर जो आहे तो NTA स्कोर 70.243518 एवढा स्कोर आणि यापेक्षा जास्त स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा असेल ते विद्यार्थी जेई ॲडव्हान्सकरिता हे पात्र आहे. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच OBC NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर OBCमध्ये आहे परंतु जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे आहे नॉन क्रिमिलियर प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी मोडतात त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ स्कोर जो आहे तो 72.8887969 जो स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटतोय. त्यानंतर शेड्यूल कास्ट म्हणजे SC तर या विद्यार्थ्यांकरिता जो कट ऑफ ऑफ NTA स्कोर जो आहे तो आहे 50176024 म्हणजे एवढा स्कोर आणि यापेक्षा जास्त स्कोर या SC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांचा असेल ते जेई ॲडव्हान्सकरिता पात्र आहे आणि OBCचा पण आत्ताच आपण बघितलेला होता OBCकरिता 72.8887969 एवढा स्कोर आणि त्यापेक्षा जास्त स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा आहे ते जेई ॲडव्हान्स ह्या एक्झाम देण्याकरिता पात्र आहे. त्यानंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे ST तर त्याकरिता स्कोर आहे 39.0696101 एवढा स्कोर आणि त्यापेक्षा जास्त स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा ST कॅटेगरीतील असेल ते विद्यार्थी जेई ॲडव्हान्स एक्झाम देण्याकरिता पात्र आहे. त्यानंतर पीपल विथ डिसॅबिलिटी म्हणजेच PWD म्हणजे जे हँडिकॅप विद्यार्थी आहे अपंग विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचा जो NTA स्कोर 0.0618524 एवढा आणि याच्यापेक्षा जर जास्त स्कोर असेल ते विद्यार्थी PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी हँडिकॅप विद्यार्थी जेई एंट्रन्स जी जेई ॲडव्हान्स एंट्रन्स आहे ती एंट्रन्स देण्याकरिता पात्र आहे. तर या पद्धतीने जो स्क्रीनवरती सगळा आपली कॅटेगरी पाहायची आणि त्यामधील NTAचा हा जो जेई मेन पेपर 1चा स्कोर आहे एवढा हे जे स्कोर आहे याच्या तेवढा स्कोर किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोर जर आपला असेल तर आपण जेई ॲडव्हान्स ही एंट्रन्स एक्झाम देण्याकरिता पात्र आहे. जेई ॲडव्हान्सचे फॉर्म लवकरात लवकर ते सुटलेले असतील ते लवकरात लवकर भरायचे आणि त्यानंतर जेई ॲडव्हान्स एंट्रन्स एक्झाम द्यायची. जेई ॲडव्हान्स एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर त्यातून त्या विद्यार्थ्यांना ते जर विद्यार्थी पुन्हा त्या जेई ॲडव्हान्सच्या कट ऑफमध्ये पात्र जर झाले तर त्या विद्यार्थ्यांना IITसाठी प्रवेश घेता येऊ शकतो. आता दुसरा प्रश्न की हे पेपर 1 जे विद्यार्थी पास झालेले आहे किंवा जे कट ऑफमध्ये बसलेले आहे त्यांना दुसरी आणखी एक संधी मिळणार आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही
कॉलेज असतात. तर त्यामध्ये काही जो कोटा आहे, तर तो त्या कोट्यातल्या ज्या जागा आहे, जवळपास 15% जागा ज्या आहे या जे-ई मेन मार्फत भरल्या जातात. तर तिथे फक्त जे-ई मेनचा स्कोर हा कन्सिडर केला जातो. तर त्या जागांकरिता देखील तुम्हाला फायदा होणार आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या, की ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजकरिता एम-एस-टी-सी-ई-टी ही गरजेची असते. परंतु त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील जवळपास 15% जागा ज्या आहे, त्या जागा या पेपर 1च्या स्कोर किंवा जे-ई मेनचा जो विद्यार्थ्यांचा स्कोर आलेला आहे, त्या आधारावरती भरल्या जातात. आणि त्याचसोबत जर तुमचा जे-ईचा स्कोर जर चांगला आलेला असेल, तर तुम्हाला दुसरी आणखी एक महत्त्वाची संधी असणार आहे. तर जे एन-आय-टीचे जे काही कॉलेज आहे, एन-आय-टी किंवा ट्रिपल आय-आय-टी यांच्यामध्ये सुद्धा जे-ई मेन ची एक्झाममध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होत असतात, ज्यांचा स्कोर जास्त असतो, त्यावरती जे एन-आय-टी किंवा ट्रिपल आय-आय-टीचे जे कॉलेज आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रत्येक स्टेटमध्ये एक एन-आय-टी आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर नागपूर येथे व्ही-आय-टी म्हणजे त्या व्ही-आय-टीलाच म्हणजे ती एन-आय-टी आहे. तर गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी एक एन-आय-टी किंवा काही-काही ठिकाणी आय-आय-टी सुद्धा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते सुद्धा भरून त्यामधील तुम्हाला जी ब्रांच पाहिजेल असेल ती ब्रांच तुम्ही मिळवू शकता. तर या पद्धतीने जे-ई मेनमध्ये जर तुम्ही पास झालेला असाल, जे-ई मेनच्या कट ऑफमध्ये तुम्ही जर बसत असाल, तर तुम्हाला या 2 महत्त्वाच्या संधी आहे. एक महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या 15% जागांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळण्याकरिता संधी असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची संधी म्हणजे एन-टी-ए आणि ट्रिपल आय-आय-टीचे जे काही कॉलेज आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला ही संधी असणार आहे. फक्त एन-आय-टी आणि ट्रिपल आय-आय-टी करिता जी काही प्रोसेस आहे, ती देखील एन-टी-एच्या वेबसाईटवरती एक लिंक दिलेली असेल. त्या लिंकमार्फत किंवा तुम्ही Googleमध्ये जरी सर्च केलं एन-आय-टी किंवा ट्रिपल आय-आय-टी ॲडमिशन प्रोसेस, तर त्याची देखील लिंक तुम्हाला मिळेल. त्याचसोबत सविस्तर माहिती एन-आय-टी ॲडमिशन प्रोसेसची, त्यानंतर आय-आय-टी, ट्रिपल आय-आय-टी, आय-आय-टी, जे-ई ॲडव्हान्स या सर्व एंट्रन्स एक्झामची सविस्तर माहिती एका टेलिग्राम ग्रुपमध्ये देखील त्याची माहिती शेअर केलेली आहे. तर तुम्हाला ती माहिती पाहिजेल असेल तर त्या टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या व्हिडिओच्या खाली. त्यावरती क्लिक करून आपल्याला जर जॉइन करायचा असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपण तो ग्रुप देखील जॉइन करू शकता.